पण आता तुम्ही गेले 1.5 महिना झाला, खूप दिवसापासून हा पाठपुरावा करत, त्याला प्रामुख्याने जबाबदार कोण आहे मला सांगा? जबाबदार म्हणजे आता सगळी व्यवस्था इतकी सडलेली आहे, दोष कोणाला देणार? कोण कोण आहे त्यात काय? सगळ्याच ही व्यवस्था आता खाल्ल्यावर ना, म्हणजे सुरुवात कुठून करायची सुरुवात आता? म्हणजे सगळ्यात पहिलं तर आम्हीच दोषी आहोत, आमचे ट्रस्ट दोषी आहे. पैशाच्या लालची पोटी आणि त्यांनी जे खोटे चित्र रंगवलं, ह्या जागेचं 230 कोटीला व्यवहार केला, पण माझ्या अंदाजानुसार हा कमीत कमी कॅशमध्ये कमीत कमी 250 कोटी, मी ऑन कॅमेरा सांगतोय, कारण कॉमन सेन्स आहे. घेणारा म्हणतोय की मला 230 कोटीला घेऊन मी 2500 कोटीचं मला उत्पन्न मिळणार आहे, 400-500 कोटीचा खर्च पकडा, आकडे आपण असे बोलतोय ना, 400-500 कोटी वगैरे शून्य शून्य घ्यायचे लावायचे म्हणजे आमच्यातले कोणी लोक म्हणतात 2500 कोटी ती ना, आकडे असे बोलले जातात ना, खरंच आश्चर्य वाटतं मला या गोष्टीचं. म्हणजे चाललंय काय, चेष्टा चालली, चेष्टा. 230 कोटी या सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या जर आपण जर सगळं एक केलं तर जेव्हा विकसक होते, ज्यांनी जे घेतलं गोखलेंनी, त्यांनी किमान जर ह्याच्यात 1000 ते 1500 कोटी ते स्वतः म्हणतात तर आम्हाला नफा मिळणार आहे, 1000 ते 1500 कोटी. आणि विकणारा एवढा मोठा उद्योगपती, त्याच्या स्वतःचे 20 ते 25 कंपन्यांचा समूह आहे वालचंद ग्रुपचे, ते म्हणजे काय असं रस्त्यावरचं असं एखादा आडणी व्यक्ती नाही तर तो 230 कोटीला 3 एकरचा जागा विकल, त्याच्यामध्ये तुम्हाला 11 लाख कोटीचा FSI मिळणार आहे. आणि घेणारा बिल्डर म्हणतो की मला ह्याच्यात 2500 कोटी उत्पन्न आहे. निश्चितपणे यामध्ये कमीत कमी माझ्या अंदाजानुसार किमान 300 कोटीचा काळा व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये, ब्लॅक मनीचं ट्रान्झॅक्शन. आणि ह्याचं सगळं हे सगळं आता हे झालं काय की हे सगळं झालं मंदिर, या मंदिरामुळं. आणि परत म्हणतो मी की या मंदिरात पुन्हा असा काही प्रवाह झालेला आहे यामध्ये, मी चमत्कार वगैरे काही असा विश्वास ठेवत नाही, मात्र ते म्हणतात ना की देवाची काठी लाठी जी एकदा वाचते त्याची ते सुरुवात